तुम काफिर हो या मुसलमान? हे फक्त शब्द नव्हते, तर हिंदूंच्या आस्थेवर थेट केलेला एक क्रूर हल्ला होता, ज्याचा उद्देश होता रक्तपाताच्या मार्गाने भारताला गजवाय हिंद बनवणे. गेल्या वर्षी 22 एप्रिलला बैसरन व्हॅली, ज्याला भारताचं मिनी स्वित्झर्लंड म्हटलं जातं, हे ठिकाण क्षणातच एका रक्तरंजित जागेत बदलले. पाईनच्या दाट जंगलातून बाहेर पडत 5 दहशतवाद्यांनी दुपारी साधारण 2 वाजता इथल्या निरपराध लोकांवर अंधाधुंद गोळीबार सुरू केला. ते 5ही दहशतवादी शस्त्रसज्ज होते. जणू काही कॉफी पिता पिता या हल्ल्याचं नियोजन केलं गेलं होतं. आणि काही क्षणात सगळीकडे गोंधळ, किंकाळ्या आणि भीतीचं साम्राज्य पसरलं. तिथे उपस्थित असलेल्या लोकांच्या म्हणण्यानुसार दहशतवाद्यांनी आधी पुरुष पर्यटकांना वेगळं केलं आणि विचारलं, तू मुसलमान आहेस की हिंदू? अनेक पुरुषांना कलमा म्हणायला लावण्यात आलं, तर काहींना विवस्त्रही करण्यात आले. ज्यांची ओळख हिंदू म्हणून पटली त्यांना त्यांच्या पत्नी, मुलं आणि आईवडिलांसमोरच गोळ्या घालून ठार मारण्यात आलं. या बळींमध्ये एक नौदल अधिकारीही होता, ज्याच्या लग्नाला फक्त 6 दिवस झाले होते. नव्या आयुष्याची स्वप्न घेऊन तो काश्मीरला आला होता, पण त्याच्याच पत्नीसमोर त्याची निर्दयी हत्या करण्यात आली. आणखी एका हृदयद्रावक घटनेत एका प्राध्यापकाच्या पत्नीने ओळख टाळण्यासाठी घाबरून स्वतःचं कुंकू पुसण्याचा प्रयत्न केला, पण त्या दहशतवाद्यांनी कोणाचंच ऐकलं नाही. उलट उपस्थित स्त्रियांची थट्टा करत ते म्हणाले, जाकर अपने मोदी को बता देना. तो क्षण होता जेव्हा भारताची आस्था, संस्कृती आणि सनातन धर्म पायदळी तुडवण्याचा प्रयत्न केला गेला. या लज्जास्पद कृत्यानंतर पाकिस्तानच्या ISI समर्थित दहशतवादी संघटना आणि लष्कर-ए तय्यबाची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. ही तीच संघटना आहे जी 2008च्या मुंबई हल्ल्यांसाठी, 2006च्या मुंबई ट्रेन बॉम्ब स्फोटांसाठी, 2001च्या भारतीय संसद हल्ल्यासाठी आणि 2016च्या उरी तळावर केलेल्या हल्ल्यासाठी कुप्रख्यात आहे. आणि तुम्हाला माहिती आहे का, पहलगामच का निवडण्यात आलं? कारण हे ठिकाण शांतीचं प्रतीक मानलं जातं. आता या घटनेला 1 वर्ष पूर्ण झाले असले तरी भारत हा हल्ला विसरलेला नाही. भारताने प्रत्युत्तरा म्हणून ऑपरेशन सिंदूरसारखी कारवाई करत कंगाल पाकिस्तानने वर्षानुवर्ष पोसलेल्या दहशतवादी नेटवर्कला उद्ध्वस्त केलं. पण ही लढाई अजून संपलेली नाही. भारत आजही सज्ज आहे दहशतवादाला ठाम आणि तितकंच कठोर उत्तर देण्यासाठी.